श्री शुभम भवतु. एका भागवतकाराने एक चांगली माहिती दिलेली आहे की जी व्यक्ती आपल्यामधून म्हणजे जाते, म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यू येतो, तर त्याच्या कर्मानुसार त्याला कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये त्या माणसाला जावे लागते. आणि श्राद्धाच्या दिवशी जर त्यांचे पिंडदान केले जात नसेल आणि त्या दिवशी ती व्यक्ती उपाशी राहते, आणि जर त्या दिवशी तुम्ही त्यांचे श्राद्ध करून पिंडदान करता, त्या दिवशी त्यांचा योनीमधील सर्वोत्तम अन्न त्यांना खायला मिळते. त्यामुळे शक्यतो श्राद्ध टाळू नये, नियमित करावे. कारण पितृप्रसादानेच धन, कनक, समृद्धी रस्तू असं सांगितलेले आहे. आपल्या आयुष्यात धन, पैसा, अडका, कनक, सोनं, समृद्धी म्हणजे तुमच्या कुळाचा विकास, तुमची मुले बाळे, संतती ही फक्त आणि फक्त पितरांच्याच आशीर्वादानेच मिळतात. म्हणून पितरांचा सन्मान करा, पितरांना मान द्या, त्यांना पिंडदान करा आणि पितृसेवा करा. शुभम भवतु.